रामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पग कंजारुणम। ही शरयू नदीचा घाट। या घाटावर आता आम्ही सर्व मंडळी अंघोळीसाठी चाललेलो आहोत। खूप सुंदर असा घाट शरयू नदीचा बनवलेला आहे। हे बघा, भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम। शरयू नदीमध्ये अंघोळीचा पोहण्याचा जो आनंद घेताना आमची मित्रमंडळी कुठे आहे पाण्यात इथे अगर जर कोणी पाप केले असतील तर इथं पाप ह्या इथं ज्यांनी जे पाप केले असतील ह्या नदीवर धुतले जातील नित्य शरीर आरती आणि पाप मोचन घाट हे स्थान आहे। हे रामाच्या इथं स्थान आहे। इथं आंघोळ करून जेवढे पाप आहे ते धुवून काढायचे। जय श्रीराम। जीवनात जेवढे पण पाप झाले ते ह्या शरयू नदीमध्ये धुवून पाप मुक्त होणारी नदी आहे ही शरयू नदी। आता आम्ही चालू आहे श्री राम प्रभूच्या दर्शनासाठी। सगळे आमचे मंडळी तयार झालेली आहेत। आता श्री रामाच्या मंदिराकडे प्रस्थान करत आहोत।
क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो, तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये भागे आज इनके भाग जागे, बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संग से आज खुशियों के हमारे नाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर नाम आए हैं। दर्शन पाके है अवतारी, धन्य हुए हैं नैन पुजारी, जीवन मैया तुमने तारी, मंगल भवन मंगलहारी, निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव, सब दुख हरना अवध बिहारी, मंगल भवन मंगलहारी। चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं। व्हिडिओ करतो। सीतापती रामचंद्र की जय श्रीराम। जाखमाता सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल मोरे यांना या मंदिराबद्दल विचारतो। तुम्हाला हे मंदिर आणि मंदिराचा परिसर कसा वाटला, जरा दोन शब्द सांगा मला. सांगा. ह्या राम जन्मभूमीमध्ये येण्याचा जवळजवळ 3 ते 4 वर्ष असा मनामध्ये भाव होता, पण आज खरोखर रामाच्या बाजूला आल्यामुळे एवढा मनाला शांती भेटते. जेवढा बघितला तेवढा बघण्यासारखा मन भरलेला नाही. पुन्हा सुद्धा या दर्शनासाठी आम्ही सकाळी येणार आहोत आणि या राम जन्मभूमी आल्यामुळे आम्हाला एवढा मनाला शांती होतं आणि आम्ही परमेश्वराच्या कृपेने सर्वांना आम्हाला सुख शांती लाभू दे असं श्रीरामाच्या पुढे नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. जय श्रीराम. श्रीराम जन्मभूमी मुस्लिम हाजोखा. जय श्रीराम. श्री रामप्रभूंचे दर्शन घेऊन आम्ही सर्व मंडळी आता शरयू नदीच्या काठी चाललेलो आहोत. शरयू नदीची बरोबर 7 वाजता महाआरती होते. त्या आरतीसाठी आम्ही सर्व भाविक चाललेलो आहोत. जय श्रीराम. बोलो जय जय श्रीराम. युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का, आ गया हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया. जागा है अवध का भाग जी, गूंजा है विजय का राग जी. योगी संतों की अखियों से झलका प्रेम अनुराग जी. सज धज के लागे सबसे न्यारे राम. बोलो जय जय श्री राम. हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम. बोलो जय जय श्री राम. रघुनंदन का राज तिलक है, राज सिंहासन राम का हक है. राम का होगा राज जगत में, प्रश्न न कोई
शक है, राम के पथ में सबकी पलक है, जीत ये सब के लिए ही सबक है। जय श्री राम के नाम का नारा देता सुनाई अंबर तक है। किसी भी युग में ना हारे मेरे प्यारे राम। बोलो जय जय श्री राम। हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम। बोलो जय जय श्री राम। सरयू के धारे नाशे दोनों किनारे। या शरयू नदीच्या काठी या शरयू नदी महाआरती आता संपन्न झालेली आहे। आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी दीप लावून या शरयू नदीची आरती घेतली। जय शरयू माता, जय शरयू माता। शंकर देवी देवता नाच रहे। अयोध्या अयोध्या आए मेरे प्यारे राम। बोलो जय जय श्री राम। हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम। बोलो जय जय श्री राम। बाजे मंजीरे और मृदंग हवा में उड़े केसरिया रंग लौट आए हैं रघुवंशी। सिया लखन हनुमत के संग। वामदेव ने 100 स्वर्णमय कमलों से बनी
दर्शनाला आलो. आता दर्शन पूर्ण करून आणि आता अयोध्येमधील काही दुसरी ठिकाणं बघू. त्याच्यानंतर आम्ही वाराणसीसाठी पुढच्या प्रवासासाठी निघू. तोपर्यंत जय श्रीराम. आता आपण आलेलो आहोत कनक महालाकडे. बघा की इथे असा भव्य दिव्य असा कनक महाराजांचा महल आहे. इथे कनक राजाचा महल. किती सुंदर असा रेखीव काम आहे बघा. हरि अनंत हरि कथा अनंता कहहि सुन. राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए. प्रेम कोई हमें और न जाने, राम राम समाने. राम सिया की करुण कहानी, चंदन एक पान. हरि अनंत हरि कथा अनंता कहहि सुनहि बहु विधि सब संता. राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए. प्रेम कोई हमें और न जाने, राम राम समाने. राम सिया की करुण कहानी, एक चंदन एक पान. जय श्रीराम मंडळी. या अयोध्या नगरीचे रामलल्लाचे दर्शन घेऊन आज आम्ही वाराणसी येथे पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत. या अयोध्येमध्ये शरयू नदी, रामलल्लाचं मंदिर, भव्य दिव्य मंदिर, कनकराजाचं महल असे विविध ठिकाणं पाहिली. खूप सुंदर असं हे अयोध्या नगरी आहे. आता या पुढचा प्रवास आमचा वाराणसी येथे होणार आहे.
तर चला मग मंडळी पुढच्या प्रवासासाठी वाराणसी. मी रवींद्र कांबळे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा हा अयोध्या दौऱ्याचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आपण वाराणसीचा पुढच्या वाराणसी हे क्षेत्र पुढच्या भागामध्ये पाहूच. तत्पूर्वी हा ब्लॉग मी इथेच संपवतो. जय श्रीराम.